हॅलो हॅलो अँड हॅलो एव्हरीवन. सीबीएसई वाल्यांचे पेपर संपलेले आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डचे पेपर सुद्धा आता लगेच संपणार आहेत. पण त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एमएसटी सीईटी. जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आज मी एक सर्वात 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 बेस्ट एक प्लॅन बनवलेला आहे. तर हा प्लॅन आहे 30 डेज स्ट्रॅटर्जी. एमएसटी सीईटी मध्ये आपलं एकच आणि एकच फोकस असलं पाहिजे की 150 प्लस मार्क्स मला कसे मिळेल. आणि तेच मार्क्स मिळवण्यासाठी एक योग्य ती स्ट्रॅटर्जी महत्वाची असते. आणि आज मी ती स्ट्रॅटर्जी घेऊन आलो आहोत. तर चला आपण बघूया आजची ही स्ट्रॅटर्जी डिटेलमध्ये. आणि हो, तुम्हाला हे नक्कीच फॉलो करावं लागेल. त्यावेळेसच तुम्ही एक्झाम मध्ये 150 प्लस मार्क्स आणू शकता. सो लेट्स सी 30 days strategies to crack one of the most important exam, that is MST CET. तुम्हाला सुद्धा माहिती असेल ना, 3 सब्जेक्ट असतात. कुठले? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. तर आपलं याच्यामध्ये एकच टार्गेट आहे. टार्गेट 150 प्लस मार्क्स इन MST CET एक्झामिनेशन. आपलं या 30 दिवसामध्ये 3 ते 4 गोष्टीवर सर्वात जास्त फोकस असलं पाहिजे. आणि त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म्युला रिव्हिजन. जो जास्त प्रमाणात रिव्हिजन करेल, जो डेली रिव्हिजन करेल, ज्याला कंटिन्यू कन्सेप्ट जे आहे त्याच्या माइंड मध्ये चालू राहील रिव्हिजनच्या फॉर्म मध्ये, तोच पेपरच्या दिवशी इझिली ते रिकॉल करू शकतो. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त थेरटिकल नॉलेज घेऊन आपल्याला जमणार नाही. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं असतं एमसीक्यू ची प्रॅक्टिस. जो पर्सन जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करेल, मी म्हणेल तर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये टॉप करायचं आहे, 150 पेक्षा अधिक मार्क्स आणायचे आहे, तर पर डे तुमचे 300 पेक्षा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे तुमचे 100 मॅथमॅटिक्स, 100 केमिस्ट्री आणि 100 फिजिक्स. त्यानंतर सर्वात महत्वाचा गोष्ट असतो मॉक टेस्ट. आता मला एक सांगा, तुम्ही पुस्तक सॉल्व्ह करताय, तुम्ही वर्कशीट सॉल्व्ह करताय, तुम्ही डीबीपी सॉल्व्ह करताय, बट ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह कराल त्यामध्ये तिन्ही चॅप्टर एकत्र असेल, तुमची कॉम्पिटिशन ही बाकी विद्यार्थ्यांसोबत राहील. त्यावेळेस तुम्हाला माहिती पडेल की आपला रँक काय आहे आणि आपण कशा प्रकारे ग्रो करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्पीड अँड अॅक्युरसी. आपले कन्सेप्ट किती पण स्ट्रॉंग असेल, जर आपली स्पीडच नसेल तर आपण एक्झाम मध्ये तेवढे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणारच नाही. बट स्पीड बरोबर तुमची अॅक्युरसी सुद्धा महत्वाची आहे. स्पीड खूप आहे, अॅक्युरसी नाही आहे. स्पीडली जातोय, चुका होत आहे, आन्सर चुकत आहे, यामध्येच तुमचा वेळ चालला जाईल. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टींवर फोकस करणं खूप महत्वाचं आहे, स्पीड आणि अॅक्युरसी. तर एमएससी सीईटी साठी आपण एक प्रॉपर एक प्लॅनवरच फोकस करूया. डेली स्टडी प्लॅन, ज्यामध्ये तुम्हाला दिवसातले 8 ते 10 ते 12 तास तुम्हाला कंटिन्यू फोकस करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 150 प्लस मार्क्स मिळेल. सो लेट्स सी. सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर फिजिक्स करायचा आहे. त्यामुळे तुमचा जो फोकस असला पाहिजे मॅक्सिमम, तो असला पाहिजे रिवाइज फॉर्म्युला. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं 30 ते 40 क्वेश्चन एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजे. तर हेच एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला टॉपिक वाईज तर करायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला 2 ते 3 टॉपिकचे क्वेश्चन एकत्र करून सॉल्व्ह करायचे आहे. आणि ते सर्वात महत्वाचं असतं. आफ्टरनूनच्या वेळेस तुम्हाला फोकस करायचा आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. जेवढेही इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तुम्ही त्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. आय रिकमेंड यू की आम्ही इथे 40 ते 50 दिलेले आहे, 40 to 50 क्वेश्चन. बट माझं एकच म्हणणं आहे, जो पर्सन 100 पेक्षा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करेल एका सब्जेक्टचे एका दिवसामध्ये, डेफिनेटली 150 प्लस क्वेश्चनच्या मार्क्सच्या अबाव तो जाणार म्हणजे जाणारच. आणि नेक्स्ट इव्हनिंग टाइमला तुमचा जो फोकस असला पाहिजे तो असला पाहिजे केमिस्ट्री, ज्यामध्ये तुम्हाला रिवाइज करायचे आहे तुमच्या रिॲक्शन आणि सर्वात महत्वाचं थेअरी. जेवढे पण इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत, कन्सेप्ट आहेत, थेअरी आहे, ही सगळी तुमच्या डोळ्याखालून गेली पाहिजे. जोपर्यंत तुमची थेअरी आणि महत्वाचे पॉइंट तुमच्या डोळ्याखालून जाणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला एक्झाम मध्ये रिकॉल होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला 30 ते 50 क्वेश्चन पर डे सॉल्व्ह करायचे आहे केमिस्ट्रीचे. आणि केमिस्ट्रीचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे की त्या दिवसामध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याचं तुम्हाला स्टॅटिस्टिक आलं पाहिजे.
तुम्हाला त्याचं एक अनालिसिस मिळालं पाहिजे. त्यामुळे तुमचा 1 तास तरी तुम्ही यावर सर्वात महत्वाचा फोकस करा, की अनालिसिस करायचं आहे. तर तुम्ही जे मॉक टेस्ट दिलेले आहे किंवा जे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, लेट कन्सिडर तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले एका चॅप्टरचे. तर 100 पैकी 50 क्वेश्चन तुम्ही प्रॉपर प्रकारे सॉल्व्ह करू शकले. तर हे तुमचं झालंय अनालिसिस, की 50 क्वेश्चन माहिती झाले ते इझी आहे की मीडियम आहे की अवघड आहे, कोणत्या चॅप्टरचे मी हे केले. तर त्यावर तुम्हाला एक अंदाज येईल, येस या टॉपिक मध्ये मी स्ट्रॉंग आहे, या टॉपिक मध्ये मी वीक आहे. याला म्हणतात अनालिसिस आणि हे सर्वात महत्वाचं असतं. त्यानंतर डिवाइस जे टॉपिक तुम्ही नाही करू शकले, जसे 50 क्वेश्चन तुम्ही करू शकले आणि 50 तुम्ही नाही करू शकले, तर 50 जे बाकीचे उरलेले क्वेश्चन आहेत त्यावर तुम्हाला फोकस द्यायचा आहे, त्याची रिवाइज करायचं आहे की मी का नाही करू शकली किंवा शकला. आणि या 4 वीकचं एक तुम्हाला समराईज देण्याचं झालं तर तुमचा प्लॅन कशा पद्धतीचा असला पाहिजे. तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट रिवाइज करायचे आहे. जितकी जास्त रिव्हिजन करेल तितकी जास्त रिव्हिजन करायची आहे तुम्हाला. रिवाइज इम्पॉर्टंट फॉर्म्युला अँड कन्सेप्ट. सर्वात महत्वाचं आहे की जे फॉर्म्युले आहेत, जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला कंटिन्यूस रिवाइज करायचे आहे. आणि मगापासून तुम्हाला ही एकच गोष्ट मी सांगतो की जेवढं जास्त तुमचं रिव्हिजन होईल तितका जास्त तुमचे मार्क्स होईल. यामध्ये आपल्याला नवीन टॉपिक्स करण्याची काहीही गरज नाही. जे आपले स्ट्रॉंग झालेले आहेत, जे आपल्याला येतात तेवढ्या याच्यावर स्ट्रॉंग फोकस करावा. फिजिक्स लाईक कार्बन इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक, रोटेशनल मोशन यावर सर्वात जास्त तुमचा फोकस असलं पाहिजे. त्यानंतर वीक 2 दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात जास्त आपल्याला असलं पाहिजे प्रॅक्टिसवर फोकस. म्हणजे एमसीक्यू जेवढे जास्त आपण सॉल्व्ह करू तितके जास्त ते महत्वाचे. सॉल्व्ह प्रिव्हियस 10 इयर पेपर. मागील 10 वर्षापासून जेवढे ही पेपर झाले आहे तिच्या दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे, एवढी जास्त प्रॅक्टिस करा. कारण डेफिनेटली या वर्षी जो पेपर येणार आहे याचं थोडाफार तरी कुठलं कुठे इंटरलिंक असतं. करेक्ट, तुम्हाला एक अंदाज येतो. त्याच्यामुळे जेवढा जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेवढा त्याचा फायदा जास्त होणार. पर डे तुम्हाला 150 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. पण हे विसरू नका की मग तुम्हाला जर 150 प्लस मार्क्स हवे असेल तर डेफिनेटली तुम्हाला 300 प्लस क्वेश्चन पर डे सॉल्व्ह करावे लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इम्प्रूव्ह स्पीड अँड अॅक्युरसी. एक्झामिनेशन मध्ये सर्वात महत्वाचं असतं तुमची अॅक्युरसी आणि त्याचबरोबर तुमची स्पीड. जर स्पीड कमी असेल तर तेवढे नंबर ऑफ क्वेश्चन होणार नाही आणि तुमची अॅक्युरसी असेल तर क्वेश्चन चुकत जाणार. ठीक आहे, तर या गोष्टीवर तुम्ही बारकाईने फोकस करा. आणि तुमचा थर्ड वीक मध्ये जे फोकस असलं पाहिजे ते मॉक टेस्ट चॅलेंज. जे जास्त तुम्हाला मॉक टेस्ट देता येईल वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या. ऑनलाईन या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत. ज्या क्लासेसमध्ये तुम्ही सध्याला आहे त्याच्या मागा त्यांच्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन टेस्ट सिरीज घ्या आणि डेली बेसिसवर तुम्ही 10 ऍटलीस्ट सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये तुमचे अटेम्प्ट 1 फुल लेंथ असली पाहिजे, काही तुमचे शॉर्ट्स असले पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिस टाइम मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचं आहे. जितका जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला हे समजेल की केमिस्ट्रीला किती वेळ द्यायचा, फिजिक्सला किती वेळ द्यायचा, याला किती वेळ द्यायचा, कोणत्या टॉपिकला किती जास्त वेळ द्यायचा, माझा पार्ट स्ट्रॉंग कुठला आहे आणि मी पटापट करू शकतो. हे सगळं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ टेस्ट सिरीज द्याल. आणि येस, लर्न क्वेश्चन सिलेक्शन. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज देता ना तुम्हाला हे कळतं की या टॉपिकचे क्वेश्चन्स हे इझी असतात आणि मी लगेच सॉल्व्ह करू शकतो. तर सर्वात आधी त्याच क्वेश्चनला तुम्हाला पिक करायचं आहे. तर याप्रमाणे आजचं हे सेशन होतं आणि नक्कीच तुम्हाला याच्यात स्ट्रॅटेजीज माहिती पडल्या असेल, कशा पद्धतीचा प्लॅन करायचा आहे हे तुम्हाला माहिती पडलं असेल. आणि यस, जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट करा आणि मी रेडी आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा. धन्यवाद.